सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एक रापचिक डेंजर ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जर कोण नवीन आला असेल आपल्या चॅनलवरती तर सर्वात प्रथम तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जो तुम्हाला घंटा दिसत असेल ना त्याच्यावरती ऑलवर करा, म्हणजे मी कुठचाही ब्लॉग टाकेन तर सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर मित्रांनो, आज एवढी सकाळ मस्त की तयारी केलेली आहे भाई. वन साईड थंडी पण वाजायला लागली आहे. आज कुठेतरी चाललेलो आहे. सो तुम्हाला ते बघायला भेटलंच मी कुठे चाललेलो आहे. आणि आपल्यासोबत मित्र वगैरे कोणी नाही आहे, बट आपल्यासोबत कोणीतरी एक व्यक्ती आहे जी तुम्हाला डायरेक्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सो चला फटाफट निघतो मी इकडनं, कारण का आपल्याला त्या लोकेशनवर पोहोचायचं आहे आणि इकडनं मी ट्रेनचा प्रवास करून जाणार आहे. तर चला फटाफट जाऊयात, लेट्स गो. कॉलेजला पण कधी मी एवढा उठलो नाही लवकर, पण कुठे बाहेर जायला उठतं भाई. असं कुठे फिरायला जायचं असेल ना तर पहिली जाग येते मला. गाडी लावली मी तिकडेच, कारण का इथे कुठे लावली ना का बाई गाडी डायरेक्ट आरटीओला. तर आली होती फक्त धप्पा, गाडी डायरेक्ट आरटीओमध्ये लावली तिकडे गाडी वगैरे. आता चाललो फटाफट जातो, कारण का 10 मिनिटात बाकी आहेत आणि परत मला तिकीट पण काढायचं आहे. पण सकाळ सकाळ फ्रेश वाटतं आहे एकदम. तर थोडीशी झोप आहे पण काय नाही, चिल भाई, काय विषय नाही. आमची डोंबिवली बघा भाई, फुल अपडेट झाली बघा. मी तर फर्स्ट टाइम चालते अशा रोडवरती, फुटपाथवरती. आमची डोंबिवली भाई, सगळ्यांना डोंबिवली भाई चेक होत. चला जातो फटाफट, तर तिकीट वगैरे काढतो आणि डायरेक्ट तिकडेच भेटतो आपण. जस्ट आता आलेलं स्टेशनला, म्हणजे उतरलो भाई. वन साईड झोपेत होती भाई, आणि त्याच्यामध्ये सगळी पोरं अभ्यास करतात. आम्ही उपसाट फिरतोय भाई. हसायला येतंय मला. आता हे लोक बोलले का गावामधून निघायचं कुठून. आता मी तर लास्ट टाइम कधी आलेलो, आता जिथे चाललो ना लोकेशनवरती, तिथे मी लास्ट टाइम 8वीला आलो होतो आणि 8वी नंतर आज चाललो आहे भाई. एवढ्या वर्षांनी चाललो आहे, असं मला काय माहिती नाही आहे. तरी पण इकडनं बोलतात की 1.5 किलोमीटरच काहीतरी आहे, चालत चालत जायला लागतात. तरी पण आपण रिक्षा करू, बघू रिक्षावाल्यांना विचारू किती घेतात. जाऊ चला, एकटाच आहे भाई. लेकिन 1 सेकंड चालत चालत जायला लागतंय. गाडी घेऊन येणार तर नको बोल भाई, ट्रेनने आलो. चला पुढे पुढे भेटूयात. ते लोक मला आलेले आहेत, ते बोलतात की आम्ही गावात नाही ते चालत म्हणून. सो मी पण जातो. चला आता पटपट. A few moments later. मी लय मोठा किस्सा केलाय बेकार, काय सांगू तुम्हाला. गाईज मी लय मोठा किस्सा केला. मी मगाशी सिनेमॅटिक संपला आणि ना मला जायचं खोपोली स्टेशनला करायचं, आणि मी चुकून खोपोलीचं 1 स्टेशन आधी उतरलो. एवढं बोललो होतो तुमच्याशी, रिटर्न आलो स्टेशनवरती. पुरा मंदी जाळ पेटला, जन्माची राख झाली रस कटलेली दिशा ही. त्या स्टेशनला मी आयुष्यात कधी पाऊल पण नाही टाकलंय. जिंदगी जॉईन झाली गाईज, काय सांगू तुम्हाला. आता जाऊ दे, चला भेटली ट्रेन. नशीब मी मॅपवर सर्च केली तर बोलतात की 11:59, म्हणजे पाऊण तास ट्रेन लेट होती. नशीब देवाची कृपा आली भाई. चला जातो आता. काय आता उतरल्यावरती तुम्हाला मेन स्टेशनला भेटतो भाई. आता परफेक्ट चाललोय, असा विषय. गाईज चालत चालत आलोय, कारण 1.5 किलोमीटरच आहे, म्हणजे जास्त काय चालायची गरज म्हणजे एवढं पण नाही. पण तुम्ही नॉर्मली जे असं डेली चालता ना तेवढंच आहे. आणि मस्त यार वातावरण भाई, खतरनाक लग रहा है एकदम. वैसा विषय हार्ड है, मतलब खतरनाक. मस्त हवा भी ऐसा हार्ड जोड़, इधर से आके बाल उड़ा के मेरा, फिर उधर से बाल ऐसा वाकड़ा तिकड़ा करके आ रहा है भाई. म्हणजे एकदम बादशाह वाटते भाई, बादशाह. क्लायमेट पण बघा, तुम्हाला वाटतं ऊन आहे पण हे ऊन नाही आहे, यो कोवळा ऊन आहे, कोवळा ऊन. भारी वाटतं, भारी. म्हणजे मस्त आहे वातावरण, एकदम चिल आहे भाई, काही विषय नाही. हीच आहे जी मोठी बिल्डिंग, म्हणजे ही लागते ना तुम्हाला. या बिल्डिंगच्या इकडनं सरळ 60 टन आहे असा. काय रिक्षा करू नका, पोरा विरा असेल तुम्ही चालत जा मस्त की भाई. वातावरण हवा बघा, हवा बघा. जणू काही निसर्ग माझ्या आजूबाजूलाच फिरतोय. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है, बहुत मजा आ रहा है यहाँ पे. बघू चला, हे लोक माझी अर्धा तास वाट बघतात आहे. वाट बघून बघून थकलेत भाई. हवा बघा, हवा बघा. चारों तरफ कोरा ही कोरा. हे प्रभू, हे हरी राम कृष्ण जगन्नाथ, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ. आता आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला समजलं असेलच, तरी सुद्धा थोडीशी वाट बघा अजून, मग तुम्हाला प्रॉपरली समजून जाईल कुठे चाललोय आम्ही. चला लेट्स गो, त्यांना भेटू आपण.
तर गाईज फायनली मी ज्या लोकेशनवरती मी येणार होतो त्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आणि तुम्ही इतक्या वेळ वेट करत होतात की भाई कोण तिच्यासोबत एकटा एवढा लांब प्रवास चुकत विकत आलाय कसा तरी. सो फायनली कोण आहे बघा तुम्ही. सो फायनली गाईज भरपूर महिन्यानंतर आम्ही भेटलेलो आहे. तर आणि मेन जो कॅमेरा आपला शूट करतो तो भाई भाऊ आहे. तो भाऊ तर भाई वन साईड तो आता गोव्यावरून आलेला आहे. तर चला गाईज कुठे आलो आपण आता सांगतात ना. गगनगिरी महाराज खोपोलीला. चला गाईज आम्ही आलो आता फायनली महाराजांच्या मठात आलेलो आहे. कारण की म्हणून भरपूर दिवसापासून तिला जायचं आहे आणि एकटीला जायला काय सक्सेस झाला आमचा. बोलो चला येतो मी पण बोललो चुकत मागतात भाई. ट्रेन पण विकत घ्यायची होती पण काय आता चणे खायचे पैसे पण निघून गेले. चला जाऊ आता. आलोय लेट्स गो. मी एकटाच लेट न झालेलो आहे. खरं तर हे माझे अर्धा पाऊन तास वाट बघत होते भाई. वाट बघून थकले. इथले रिक्षावाले पण बोलवते भाई हे काय आता वाटतं. फायनली आलो भाई. आणि हा भाऊ आपला गोव्यावरून आलेला आहे खास भरपूर लांबून भाई. काय गोवा बिवा त्यासाठी जात नाही म्हणजे कामं जातो म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट वगैरे जरा कोर्स बिर्स करतो भाई. वन साईड नुसता पैसा कमवणार गोवा फुल वन साईड मचवतोच आहे भाई. चला आता आम्ही दर्शन वगैरे घेतो आता मस्त भरपूर वर्षांनी भेट झाली. चला दर्शन वगैरे घेतो आणि सिनेमॅटिकमध्ये थोडेसे तुम्हाला दाखवतो मी क्लिपा वगैरे. आणि जर झालंच तर तुम्हालाही दर्शन घेऊन देतो. चला चप्पल विप्पल काढायला लागेल. आधीचे बघा अवतार बघा कसं भिकाऱ्यासारखं झालं आहे. आणि हे बघा किती हँडसम म्हणून आले ते बघा दोघं पण. आणि 7 वाजता घरून निघालेत आम्ही. काय प्रकार भाई चपला पण काढायला लागते. चला बाई काय बरं शूज घालून आलो ना भाई. काय जिला माहित नाही आणि कुठे पण जाते. फर्स्ट टाइम आले मला कसं माहिती असं महाप्रसाद बघितलं देवाचे पाय नाही पडले आणि डायरेक्ट महाप्रसाद लाण्याला चालले. चला भाई आलो. हा बघा सद्गुरू गगनगिरी महाराज. वाव हे बघा माहोल खतरनाक. गाईज हे बघा इथे ना इथे मी जेव्हा 8 वर्ष आधी आलो होतो ना तेव्हा इथे मासे होते. आता मासे पण गायब झाले वरून बंद पण केले बघा. अरे मी काय नाही केलं ही आली ना मग हिच्यामुळे सगळं बंद करायला लागलं. हवे बिवेने उडते त्यामुळे पाण्याचा निशाण बंद करून टाकलाय. राजेशचे नातेवाईक भेटले बघा. अरे दिदी हे बघ ही बघा राजेश ए गोलू मोलू हाय. ही बघ हीच ती तुमची. शांत वातावरण आहे मस्त वाटतं एकदम. अरे नाही तिकडनं रोड बाबा. मग तू पुढे चालले तर काय बोलू तुला आता. म्हणून सांगतो बुलाती मगर जाने का नाही. इथे पूर्ण भुलभुला टाईप आहे. ही हरवली तर भेटणार पण नाही. मी तरी भेटेल. मंजोलिका आणि आपण मोगेंबो. 2 बॉडीगार्ड घेऊन आले सोबत. कशाला आणले तुम्हाला. मंजोलिका आहे मी मंजुलिका. काही तुम्हाला सांगू ना आता तुम्हाला चेहऱ्यावर हसत खेळत दिसतंय का. सिंधूच्या तोंडावर ते फुगायला लागलाय बेकारवाला. नुसतं मेसेज करताय काय रिप्लाय नाही काय नाही. एवढा राग काय घेऊन कारण रे काय माणसं आहे ना शिकवा जरा काय कारण काही कारण द्यायची नसतात. काही कारण द्यायची नसतात. जाम बोलते जाम अरे दात पाडीन तुझी. हात बघा आणि हे मारणार आहे. बॉडी अरे बॉडी काय हे बघा हात बघा एवढूसा आणि मारायची धमकी देते. हा बदक मंद बदक से बघा काहीच फरक नाही. येलो कलरचा बदक. पॅक बोल. वाव
काहीच आहे बघा, एकदम मस्त यार, वातावरण फुल चिल आहे यार, खतरनाक वाटते बाई. मस्त अशी झाडं बिडं आहेत आणि हवा पण एकदम मस्त आहे थंडगार. काय आमच्या इथे सगळे डोंबिवली भरून ठेवले, एसी वाली माणसं आहेत. म्हणून नॅचरल हवा खायला आलो आज, निसर्गाचा. अमोल बेबी. बदक बोलताय जास्तच काहीतरी. इथे राहण्याची पिण्याची बघा, इथे बाजूला राहण्याची वगैरे पण सोन बोलते, राहायची वगैरे पण सोय आहे. कोण मी दुसऱ्यांदा, मी आता टाकतो, 8 वर्षानंतर आलोय. असू दे, तू पहिल्यांदा चुप युट्यूबर बघून बोल नको, समजलं. इथे एवढा मोठा युट्यूबर तरी पण बोलते. चला थँक्यू. नको नको मरण मी. आणि बोलते माझ्या अंगात ताकद बघ किती आहे. चला बघू, फिरतो आम्ही इथे थोडेफार वगैरे. जर वाटलंच तर काय चांगली सिनेमॅटिक वगैरे तुम्हाला दाखवतो मी. थोडासा बसतो, टाइमपास करतो, हवा बिवा खातो एकदम नॅचरलवाली, आणि मग जातो घरी. यांना काय, हे जातील बसने. हे बी सकाळी चुकलेत का बसने, मला बोलतात. मी नाही एकटा चुकलो, हे पण चुकलेत. मला सकाळी फोन कर. सकाळी सॉरी ऐक, मी सांगते स्टोरी. हा, आमची 7:15ची बस होती. ह्याच्यामुळे लेट झाला आणि आमच्या समोरून बस लेट झाला. मी हिला बोललो की आपण गाडी घेऊ, गाडी तिथे लावू. ही बोलली नको, चालत जाऊ. बोलतो तुझे पाय दुखतायत का? बोललो माझे पाय नाही दुखत. आणि हिला शिर्डी चालत जायचंय. जाऊ शकते, फक्त माझ्या पाठीवर ओझा नाही पाहिजे. पाठीवर बसायला पाहिजे. ओझा नाही अच्छा, पाहिजे. ओझा नाही पाहिजे. ओझा तर कोण घेऊन जातो, आम्ही पण एकच बॅग घेऊन जातो. इथे कमरेला लावायचं आणि चालत जायचं आपला. आम्ही जाऊ शकते चालत. आम्ही चालता चालता केदारनाथच्या हेलिपॅडला पोचला. बघा बघा मस्त. पण आमचा एरोप्लेन सध्या भाड्याला दिला आम्ही, म्हणून तो गेलाय. एक ऑर्डर मारला, तो बोला की येतो तोपर्यंत तुम्ही जाऊन या घरी. वाह, क्या ऍक्टिंग कर रहा है. पाय दुखतात म्हणून आम्हाला चालत घेऊन चालले. 3-3.5 किलोमीटर चालत आले. बाई काय हा प्रकार. अशी चालते जसं का बोलते बाई, शिर्डीत चालले अर्धी. चालन बाबा मी. चल येते माझ्यासोबत शिर्डीला. पाठवली का आधी? मला लावायला लागेल घरी परमिशन काढायला. बघते तर माझ्यासारखं सीन व्हायचा, घाटामध्ये अर्धी झाली आडवी. मी तरी सॉस सोडला. बटाटे घेऊन जाशील का बरं मला? नको कांदे बटाटे बिंदे बटाटे बाबा, इथं मला माझा जीव सावरत नाही. हिला कुठे घेऊन जाऊ डोक्यावर. काय तुम्हाला वाटेल का, तुम्हाला खरं वाटत नसेल ना, त्या बघा दोघं पण सक्के बहीण भाऊ आहेत बघा. 100%. त्याला उचललेलं त्याला इथंच नेलं. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, को नाही रे, या दो गरीबों को उठाले. गाईज जस्ट आता आम्ही आलोय मंदिरातनं, पाय वगैरे सर्व पडून झाले. तुम्ही सुद्धा सिनेमॅटिक मध्ये एन्जॉय केला असेलच. आणि आता आम्ही आलोय आमचे पादत्राणे घ्यायला. ही बघा आमचा पुमा वाघोबा. चलो. अरे बाई शूज, हे म्हणून मी शूज घालून आलो नाही. हे असे वांद्याचे शूजचे बाई. चला आता जातो आम्ही बाहेर, थोडंसं काहीतरी खातो पितो, कारण का थोडी भूक लागली आहे, थोडी. 1 million zillion jillion dillion cotillion times later. गाईज आम्ही बघा सोबत गुटखावाली घेऊन आलोय. काही लोक माझ्याकडे बघतात म्हणून मी तोंडाला बांधले. सुंदर आहे ना मी खूप. हो बघू नको. गाईज सुंदर कोण आहे मला सांगा. सुंदर सांगा, नक्की comment आमच्या करून तिघांमध्ये सुंदर राजेश आहे. राजेश सुंदर आहे बाई. काय चाललो आम्ही आता काहीतरी खायला, तर चालता ही बोलते का मी खूप सुंदर दिसायला लागले म्हणून गुरखा घातला. गाईज ही बघा, हिला काय कामं नाहीत. इथं आम्ही 2 शंकासूर आम्ही वैतागलो इथे चालायला, आणि हिला चालता तर काय सुस्त आहे बघा. हा ना, यांना फिक्स काय दादा काका झाले. आई ग काळजाला लागलं असेल रे त्याच्या. हा तुला लावायचं आम्हाला थोडी. A few moments later. फायनली गाईज आम्ही अख्खा स्टेशन पूर्ण 1.5 किलोमीटर चाललो, 1.5 किलोमीटर रिटर्न आलो, परत 1.5 किलोमीटर अर्धा फिरलो. खोपोलीमध्ये ना हॉटेलच नाही. हा ना, अर्धा भरपूर फिरलो आम्ही, पण कुठं हॉटेल भेटलाच नाही. मग नंतरला मग मॅपवरती सर्च केला, तेव्हा आम्हाला एक भोजनालय भेटलं. पण फर्स्ट फ्लोअरवरती नारायणी भोजनालय, फर्स्ट फ्लोअरवरती. काय नाही गाईज, जाऊ चला. आता भूक लागली आहे ना मला, आता मला काही सुचत नाही. बघूया. हो त्यांना विचारलं की तुमच्या इथं हॉटेल नाही कुठे जवळपास, ते बोलतात की नाही म्हणून हॉटेल. हो काय नाही, चला काय विषय नाही. काय मिक्स व्हेज भाजी आणि सोबत चपात्या मागव. काही यांचे फूड आयटम्स बघा काय काय आहेत.
पुरी भाजी बिरी भाजी बाई घरात जेवायला आलो. घे काय घेतो ते घे. त्याला काहीतरी मागवतो आम्ही. आता भरपूर जास्त भूक लागलेली आहे त्याच्यामुळे काय तरी मागवतो बघा तुम्ही. तर गाईज जस्ट आता आलेलं आपली बघा. कुठली भाजी मागवली आपण ही? मिक्स व्हेज. त्या कांदा बिंदा इथं आपल्या चपाती वगैरे भाई फुल वन साईड भोजन आम्ही जेवतोय. भूक तर मारण्याची लागली आम्हाला. आम्ही आलोय भोजनालयामध्ये आणि विचारतोय काय माहिती आहे का इधर फ्राईड राईस चायनीज मिळत आहे का. जाऊ द्या काय नाही जेवतो आता. काय भूक लागली आहे. कधीतरी काहीतरी वेगळं युनिक ट्राय करायचं. काय तिच्यासोबत आल्यामुळे दरवेळी असंच काहीतरी ट्राय करायला लागतं. ॲडव्हेंचर बाबा लय डेंजर. बेकार बेकार ना चांगला होता बे. हा ना नुसतं करपून तरी पण ही गोरीच राहिली मी का झालो. तर काय काहीच किती काळजी आहे बघा. जेवण वाढते मला. अरे यार चला काहीच चपाती भाजी आता पटपट खाऊन घेऊया आणि मग निघूयात. कारण की बघितलं स्वतःच्या घरचं सांगते असं असतं. हो समजलं. माझं पण जेवण जेवायचं. चला काहीच बिल तर आपली राजेशीच भरणार आहे काही विषय नाही. त्यामुळे मी पोट भरून खाणार आहे 100%. चला तर गाईज चला जातो आता. आमचं जेवण वगैरे करून झालंय मस्त पोट भरून. आणि खरंच बोलल्यावरती बिल हिनेच भरलाय माझा. अशीच रोज भेटत त्याला रोज बिल भरत राहा. चला बाय बाय. भेटूया पुन्हा एकदा तुझ्या घरी आणि तू तुझ्या घरी. आम्ही आमच्या घरी. चला बाय बाय. तुम्ही दोघं तरी आहे भाई. A few hours later. CST ट्रेनला गर्दी बघा भाई साहेब यार. कधी मला सुकी ट्रेन भेटतच नाही. माझ्या आयुष्यात सुकी ट्रेनच नाही लिहिले वाटतं. हे बघा 4ची ट्रेन आहे. चालेल हे बी बरोबर दिसत नाही. 3:26ची फास्ट आहे. 2 लागलेले आहेत. एक 4चे आणि एक 3:30चे. चला 3:30च्या ट्रेनला जाऊ. काय नुसती चेंगरी पाहिजे. चेंगरी लवकर चढलो रपकन. जागा तरी भेटली. आता कसं जागाच नसती भेटली. तर मित्रांनो आता दुपारी मी म्हणजे घरी आलो होतो 5 वाजेपर्यंत प्रॉपरली मी घरी पोहोचलो. कारण काय ना मी स्टेशन पासून आलो ना तिकडनं तो बाई ट्रेनमध्ये राडा झाला. तर राडा झाल्यानंतरला मी विचार केला का बोलो थोडीशी बॅटरी राहील तरी थोडीशी. पण काय नाही फोन स्विच ऑफ झाला माझा. स्टेशनपर्यंत पोहोचेपर्यंत पण ना डायरेक्ट फोन स्विच ऑफ झाला होता. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय गाईज. आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा.